शेगाव नगर परिषदेच्या कामकाजावरून पुन्हा एकदा वादंग निर्माण झाला आहे। नगर परिषदेचे स्वच्छता निरीक्षक वैभव राठोड आणि प्रभारी आरोग्य अभियंता प्रमोद खराटे यांच्यासोबत नगरसेविकेचे पती पियुष योवे यांनी वाद घालत अवाच्य शब्दात अरेरावी केल्याचा प्रकार समोर आला आहे। या घटनेमुळे संतापलेल्या नगर परिषदेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत तातडीने काम बंद आंदोलन पुकारले आहे। सर्व कर्मचारी एकत्र येत थेट पोलीस स्टेशन गाठले असून संबंधित व्यक्तींच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे। तसेच नगराध्यक्ष प्रकाश शेगोकार आणि मुख्याधिकारी डॉक्टर जयश्री काटकर यांना निवेदन देऊन दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे। लोकप्रतिनिधींनी नागरिकांची कामे करण्यासाठी निवडून यावे, परंतु अनेकदा त्यांच्या वतीने नातेवाईक हस्तक्षेप करून दादागिरी करत असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे। सकाळी माननीय श्री वैभव राठोड यांना श्री पियुष योवे यांचा कॉल आला होता। सदर व्यक्ती हे सीमा प्रमुख म्हणून ज्या आपल्या सन्माननीय सदस्य आहेत त्यांचा मुलगा आहे। तर त्यांनी वैभव राठोडला फोन आल्यानंतर त्यांनी सदर फोनवर अश्लील भाषेत शिवीगाळ केलेली आहे आणि ती अश्लील भाषेतली शिवीगाळ कोणत्या लेडीजच्या समोर किंवा कोणत्या व्यक्तीच्या समोर ओपन पण करू शकत नाही अशा भाषेतली शिवीगाळ आहे। त्याच्यामुळे ते आम्हाला सकाळी सांगत आले, माननीय अध्यक्ष महोदयांना माननीय शिवीगाळांना आम्ही त्याच्याबद्दल इन्फॉर्म केलं की अशा पद्धतीचा शिवीगाळ झालेली आहे। त्यामुळे आम्ही आमच्या कॅबिनमध्ये सदर बाजूवर चर्चा करत होतो। शिव मॅडमला कानावर टाकलेलं होतं, शिव मॅडमशी चर्चा झाली होती। तेवढ्याच्या पोटात श्री पियुष योवे हे मी अकाउंट सेक्शनमध्ये जोशी साहेब, मी खराटे साहेब आणि वैभव राठोड हे चर्चा करत असताना तिथं आले आणि तिथं डायरेक्ट पहिला शब्द होता त्यांचा की तू आम्हाला धमकी देऊ लागला का, तर मी बाहेर तुला मारतो, असा विषय झाला। त्याबद्दल आम्ही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आणि बाहेर आल्यानंतर खराटे साहेब त्यांची शूटिंग काढत होते, त्यांच्या हातातला मोबाईल हिसकून घेतला आणि त्याच्यानंतर असा विषय झाल्यानंतर आम्ही सर्व कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केलं। कामबंद आंदोलन केल्यानंतर माननीय अध्यक्ष महोदय माननीय श्री मॅडम यांना निवेदन दिलेले आहे आणि पोलीस स्टेशनला जाऊन रितसर एफआयआर दाखल केलेली आहे। तरी आमची म्हणजे पोलिसांना आणि अध्यक्ष महोदयांना शिवमॅडमना विनंती राहील की संबंधितापासून आमच्या रक्षण करा। महेंद्र मिश्रा, विदर्भ न्यूज, शेगाव।